आशिष शेलार यांनी ट्विट करून उभाटा गटावर टीका केली आहे। लोकसभेमध्ये राजू शेट्टी यांना पराभवाचा पत्करावा लागला, मदत केली नाही। त्याचबरोबर काल जयंत पाटील शेकापचे त्यांचा पराभव करण्यात आला। शिक्षक मतदारसंघ नाशिकमध्ये कपिल पाटीलला पराभव केला। आपल्यावर राजू शेट्टी साहेब आहेत, काय सांगाल साहेब? आशिष शेलारने ट्विट करून टीका केली आहे। खरं बघायला गेलं तर सगळ्याच मोठ्या पक्षांची ही एक प्रवृत्ती आहे, छोट्या मोठ्या पक्षांना किंवा संघटनांना संपवायचं आणि हा किंवा तो मग काय काम नाही केलं तरी चालेल, एकतर त्याला निवडा किंवा आम्हाला निवडा, अशा पद्धतीचं जनतेवर एक पर्याय तयार करून ठेवायचा, अशीच एकूण या सगळ्या मोठ्या पक्षांची प्रवृत्ती दिसते। आणि त्यामुळं महाविकास आघाडी काय आणि महायुती काय दोन्ही ठिकाणी छोट्या मोठ्या पक्षाचे अशी कुचंबना होतच असते। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे जे छोटे पक्ष आहेत हे चळवळीशी निगडीत असणारे पक्ष आहेत, ते त्यांच्या मुद्द्यासाठी म्हणून राजकारण करतायत आणि तत्वाला चिकटून राहिल्यामुळं त्यांच्या काही मर्यादा ठरलेल्या आहेत, वैचारिक दिशा ठरलेल्या आहे, त्याचाही गैरफायदा घेतला जातोय असं मला वाटतं। लोकसभेमध्ये शिवसेने उभाटा गटाने तुम्हाला पाठिंबा दिला नाही, तुम्हालाही पराभवाचा पत्करावा लागला। नाशिकचे शिक्षण मतदारसंघात कपिल पाटील यांनाही पराभव पत्करावला। काल जयंत पाटील शेकापचे छोटे उभाटाने त्यांच्या विरोधात उमेदवार होऊन त्यांनाही पराभव पत्करावा। छोटे पक्ष उभाटा सोपवण्याच्या मार्गावर आहे असं वाटते तुम्हाला? सगळ्यांनीच बोललेत। राष्ट्रीय समाज पक्षाची अवस्था काय झाली, त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्यावेळी महायुतीमध्ये होते त्यावेळी त्याची अवस्था काय झाली, म्हणजे दोन्ही आघाड्यामधले जे मोठे पक्ष आहेत ते छोट्या पक्षांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात। असा आरोप आहे की महाविकास आघाडी महायुती मोठे पक्ष असेल, या छोट्या पक्षांना संपवण्याचं काम सध्या सुरू आहे का? 100% चालू आहे। आणि अशा पद्धतीनं जर हे छोटे पक्ष संपले तर एक लक्षात ठेवा, रस्त्यावरची लढाई हे छोटे पक्ष लढत असतात आणि मग सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काय, कारण ह्या मोठ्या पक्षांना प्रश्न केवळ राजकारणासाठी पाहिजे असतात, ते सोडवण्यासाठी ते कधीच त्याच्यामध्ये लक्ष घालत नाहीत। येणाऱ्या विधानसभेला बच्चू कडूंनी परवा असं आवाहन केले की रविकांत तुपकर असू दे, राजू शेट्टी असे बारीक छोटे मोठे सगळे पक्ष घेऊन तिसरी आघाडी तयार करणार, त्या तिसऱ्या आघाडीमध्ये तुम्ही जाणार? तिसरी आघाडी बेगाडी आमच्या काही डोक्यामध्ये नाही आहे, परंतु जिथं जिथं हे चळवळीची पार्श्वभूमी असणारे जे छोटे पक्ष आहेत त्यांना करता येईल तेवढी मदत करणे आणि या छोट्या पक्षांच्या आमदारांची संख्या वाढवणं हे उद्दिष्ट मात्र निश्चितच आमचं असेल। पहिल्यांदा मी स्वतः आणि माझ्या जुने सहकारी आम्ही शेतकरी चळवळ मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय आणि त्यासाठी येत्या काही दिवसामध्ये मी आता भारत राष्ट्र समितीमध्ये गेलेले शेतकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते माजी आमदार शंकर धोंडगे, त्याचबरोबर शरद जोशींच्या संघटनेमध्ये काम करणारे माजी आमदार वामनराव चटप, आम्ही एकत्रित बसून या चळवळीतल्या सगळ्या विखुरलेल्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो। विधान परिषदेची निवडणूक तोंडावर आलेली आहे, सर्वच पक्ष आता एकत्रित आले, मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना सगळ्यांनी मूठ बांधण्याचं काम सुरू केलं आहे। मग तिसरी आघाडी बच्चू कडू म्हणतात आणि काल बच्चू कडूंनीच शिंदे मुख्यमंत्री यांनाच पाठिंबा दिला। मग एकीकडे म्हणायचं एकीकडे विरोध दर्शायचा आणि एकीकडे बाजूला म्हणजे त्यांनाच मदत करायचं, म्हणजे दुटिप्पी भूमिका अशी वाटते तुम्हाला त्यांची? तिसरी आघाडी हेच तोतांड आहे, तिसरी का मग पहिली आघाडी का असू नये। त्यामुळं मी काय सांगितलं की चळवळीची पार्श्वभूमी असणारे जे पक्ष आहेत ते वाढले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू। भविष्यात तुम्ही बच्चू कडूंबरोबर असाल? बच्चू चांगले माझे मित्र आहेत, गेल्या 25 वर्षापासून आम्ही अनेक चळवळीमध्ये एकत्रित काम केलेलं आहे, आम्ही अनेकदा एकत्र भेटतोय, कदाचित एकत्र येऊ सुद्धा आम्ही। काय सांग विधानसभेला एकत्र येऊ, कारण की तुमचा लोकसभेला त्यांनी प्रचारही केला होता। हो नक्कीच, कदाचित येऊ शकू, काय अडचण। आपण जर पाहिलं तर राजू शेट्टी यांनी असं सांगितलंय की महायुती असू दे महाविकास आघाडी हे सर्वच पक्षांना संपवण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळं येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी नसून पहिली आघाडी असेल हे सूचित वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन निखिल विशेष, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.